आज मी बनवणार आहे अगदी झणझणीत आणि चमचमीत असे छोले. तर हे छोले बनवत असताना आपल्याला नेहमी हा प्रश्न पडतो की छोले जे आहे ते चांगल्या प्रकारे शिजल्या जात नाही किंवा ग्रेव्ही आणि छोले वेगवेगळे होतात. तर असं काहीही होणार नाही. आजची रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. आपले जे छोले आहेत अगदी छान प्रकारे असे रेडी होतील. तर मी प्रमिला तुमचे मनापासून स्वागत आहे प्रमिलास किचन मराठीमध्ये. छोले बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी भरून छोले रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. यामध्ये 1 चमचाभर एवढा खाण्याचा सोडासुद्धा घातलेला होता. तर त्याचबरोबर इथे मी घेतलेला आहे आता ग्रेव्ही बनवण्यासाठी 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत. हे अगदी मोठे मोठे चिरायचे कारण आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे. त्याचबरोबर 2 टोमॅटो आणि 1 बटाटासुद्धा घेतलेला आहे. खडे मसालेमध्ये 1 दालचिनीचा छोटासा तुकडा, हिरवी वेलची, त्याचबरोबर 4 लवंग आणि 4 मिरे, त्याचबरोबर चक्रीफूल, 1 मसाला वेलची आणि तमालपत्रसुद्धा घेतलेलं आहे. सगळ्यात आधी आपण कांद्याची पेस्ट बनवून घेऊया. इथे मी कांद्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. याच प्रकारे आपल्याला टोमॅटोची सुद्धा पेस्ट बनवून घ्यायची आहे. दोन्ही पेस्ट रेडी आहेत ग्रेव्ही बनवण्यासाठी. सगळ्यात आधी आपण चायपत्ती चांगली उकळून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला त्यामध्ये चायपत्तीऐवजी टी बॅग टाकायची गरज पडत नाही. तर हे सगळं झाल्यानंतर आपण आता ग्रेव्ही बनवून घेऊया. 4 ते 5 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चम्मच भरून एवढं तूप घातलेलं आहे. तुपाने छोले जे आहे ते अगदी चविष्ट बनतात. तर यामध्ये घालायचं आहे अर्धा टेबलस्पून एवढे जिरे. जिरे चांगले तडतडले की यामध्ये खडे मसालेसुद्धा घालून घ्यायचे. खडे मसाले घातल्यानंतर हे जे मसाले आहेत हे चांगले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे, म्हणजे याचा जी चव आहे ती चांगली ग्रेव्हीमध्ये उतरते. तर हे करत असताना बऱ्याच वेळा काय होतं की तेलामध्ये आपले जे मिरे असतात ते अगदी वरती उडतात. तर अंगाला चटका बसू नये त्यामुळे कुकरचं थोडंसं झाकण वरतून ठेवायचं आणि हे चांगलं तडतडू द्यायचं. हे चांगलं तडतडलं की झाकण काढून घ्यायचं, म्हणजे आपल्याला त्याचा गरम चटकासुद्धा लागणार नाही. तर इथे मसाले जे आहेत हे चांगले यामध्ये फ्राय झालेले आहेत. आता यामध्ये आपण कांद्याची पेस्ट टाकून घेऊया. तर कांद्याची पेस्ट टाकल्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की तेल हे वर उडतं, कारण पेस्टमध्ये थोडंसं पाण्याचं मॉइश्चर असतं. तर हे चांगलं फिरून घ्यायचं, अगदी तेलामध्ये चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं. कांदा हा असाच फिरवत राहायचा, कारण तो खाली चिटकण्याची शक्यता असते. तर आपला जो कांदा आहे तो चांगला तेलामध्ये फ्राय करून झाला की यामध्ये 1 टेबलस्पून एवढी अद्रक लसूणची पेस्ट घालायची. हे सगळं घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं, तेलामध्ये चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं, म्हणजे लसणाचा कच्चा वासा चालले जाईल. तर आता यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो पेस्ट. तर ही 2 टोमॅटोची पेस्ट आहे ती मी यामध्ये घालून घेतलेली आहे. टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर हे आपल्याला तेलामध्ये अगदी चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचं, म्हणजे टोमॅटोचा पूर्ण कच्चेपणा आपल्याला घालवायचा आहे. तर तुम्ही बघू शकता हे सगळं जे आहे ते चांगल्या प्रकारे तेलामध्ये तळून झालेलं आहे. आता आपण या स्टेपला इथे यामध्ये थोडेसे मसाले ॲड करून घेऊयात. तर यामध्ये 1 टेबलस्पून एवढी धनेपूड घातलेली आहे. 1 टेबलस्पून घरगुती मसाला आहे तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्याचबरोबर 1 टेबलस्पून इथे लाल तिखटसुद्धा घालून घ्यायचा आहे. हे सगळं घातल्यानंतर यामध्ये अर्धा चम्मच एवढा छोले मसाला घालून घ्यायचा आहे आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तेलामध्ये फटाफट असं हलवून घ्यायचं, म्हणजे काय होईल की मसाला आपला खाली चिकटणार नाही. यामध्ये 4 ते 5 टेबलस्पून एवढं पाणीसुद्धा घालून घ्यायचं आणि यामध्ये मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा, म्हणजे काय होतं की मसाल्याला जो करपट एक स्मेल येते ती येणार नाही. तर इथे छान प्रकारे आपलं सगळं मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपण छोले ॲड करून घेऊयात. तुम्ही बघू शकता अगदी चांगल्या प्रकारे टम्म असे छोले आपले चांगले फुगलेले आहेत, कारण आपण यामध्ये सोड्याचा वापर केलेला होता. या स्टेपला इथे आपण अर्धा चम्मच भरून हळद घालायची आहे आणि वरचे वर असे छोले फिरून घ्यायचे, म्हणजे आपले जे छोले आहेत ते व्हाईट दिसणार नाही, तर अगदी छान प्रकारे असे येलो कलरचे दिसतील. तर हे सगळं घातल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मसाला जो आहे तो छोल्याला चांगल्या प्रकारे लागेल आणि आपले जेव्हा छोले शिजतात त्यामध्ये काय होतं की मसाला चांगला उतरला जातो आणि अगदी चविष्ट लागतात.
तर इथे अर्धा टेबलस्पून एवढा आपण खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि चायपत्तीचं जे पाणी आहे उकळून घेतलेलं ते सुद्धा इथे ॲड करून घेतलेलं आहे। 1 चमचा भरून मीठ घातलेलं आहे, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि हे जे सगळं आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं, चांगलं फिरून घ्यायचं। आता यामध्ये छोले शिजण्यासाठी आपण पाणी ॲड करायचं। तर पाणी ॲड करताना एक लक्षात ठेवायचं की छोले डुबतील एवढं पाणी आपण घालून घ्यायचं। यामध्ये 1 बटाटा घालून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि 4 ते 5 शिट्टी होईपर्यंत याला चांगलं शिजून घ्यायचं। छोले शिजेपर्यंत आपण पुरी बनवून घेऊयात। 2 वाटी भरून इथे मी गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये 3 टेबलस्पून एवढा रवा घातलेला आहे। रवा घातल्याने काय होतं की आपली जी पुरी आहे ती तेल पीत नाही। तर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि त्याचबरोबर 1 चमचा भरून एवढं तेलसुद्धा घालून घ्यायचं। हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे रवा जो आहे तो चांगला मिक्स होईल आणि तेल आपण जे घातलेलं आहे ते सुद्धा चांगलं मिक्स होईल। अगदी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं, कारण पुरीचा डो बनवत असताना तो जास्त पातळही व्हायला नको आणि अतिशय घट्टही असायला नको। पातळ झाल्यास पुरी तेल पिईल आणि घट्ट झाल्यास काय होतं की पुरी जी आहे ती तेलामध्ये टाकल्यानंतर फुगली की ती लगेच त्याला भेगा पडतात आणि मग आतमध्ये तेल चालले जातं। डो बनवत असताना अगदी थोडं थोडं पाणी घेऊनच आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे, म्हणजे मीडियम असा आपल्याला डो बनवायचा आहे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। तर तुम्ही बघू शकता इथे चांगल्या प्रकारे आपला जो डो आहे तो रेडी झालेला आहे। हाताला अगदी थोडंसं तेल घेऊन त्याला लावून घ्यायचं आणि कपड्याने चांगलं झाकून ठेवायचं। यावरती एखादं भांडं झाकून ठेवायचं। 10 ते 15 मिनिटापर्यंत असंच याला झाकून ठेवायचं, म्हणजे डो जो आहे तो चांगल्या प्रकारे सेट होईल आणि जेव्हा आपण पुरी बनवू तेव्हा पुरी बनवत असताना याला भेगा पडणार नाही, पुरी चांगल्या प्रकारे टम्म फुगेल आणि अगदी छान अशी पुरी रेडी होईल। तर आपले जे छोले आहेत ते सुद्धा आता रेडी झालेले आहे। 4 ते 5 मी शिट्टी घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असा वरती तरीसुद्धा आलेली आहे। आता काय करायचं की छोले चांगले फिरून घ्यायचे आणि बटाटा जो आहे तो एका साईडला घेऊन मॅशरच्या साहाय्याने त्याला खाली प्रेस करायचं। याने काय होईल की आपले जे छोले आहेत ते अख्खे राहतील आणि बटाटा हा चांगला मॅश होईल। याने काय होतं की आपली जी ग्रेव्ही आहे ती चांगली घट्ट होते, म्हणजे छोले आणि ग्रेव्ही वेगवेगळी होत नाही। तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपली ग्रेव्ही जी आहे ती रेडी झालेली आहे। आता आपण याला तडका देऊन घेऊयात। तडका देण्यासाठी मी इथे 1 टेबलस्पून एवढं तेल ॲड केलेलं आहे। यामध्ये आपण आता इथे ओवा घालून घ्यायचा आहे। ओव्याने काय होतं की छोले जे आहे ते चांगले आपल्याला पचन होतात। यामध्ये अद्रक किसून घातलेली आहे, त्याचबरोबर 1 हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे चवीपुरती। हे चांगलं तडतडलं की आपण छोल्यामध्ये घालून घ्यायचं, म्हणजे चांगल्या प्रकारे याला एक चव येते। तर हे टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे तडका यामध्ये चांगला मिक्स झाला की आपले जे छोले आहेत ते चविष्ट बनतात। तर आता छोले रेडी आहेत, आपण पुरीसुद्धा बनवून घेऊयात। पुरी बनवण्यासाठी मी जो डो रेडी केलेला होता तो चांगल्या प्रकारे इथे सेट झालेला आहे। आपण एकदा पुन्हा हाताने याला चांगलं मॅश करून घ्यायचं आहे। तर इथे डो जो आहे तो चांगल्या प्रकारे मी इथे मॅश करून घेतलेला आहे। आता आपण हा जो डो आहे तो हातावर घेऊन चांगल्या प्रकारे याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया, म्हणजे पुरी लाटताना वारंवार आपल्याला गोळे तयार करण्याची गरज पडणार नाही। तर इथे छोटे छोट्या आकारामध्ये आपण गोळे जे आहेत ते तोडून घ्यायचे, म्हणजे पुरी बनवत असताना ती एकसारखी बनते आणि लहान मोठी बनत नाही। तर इथे हे गोळे तयार झाल्यानंतर आपण हातावर घेऊन याला चांगल्या प्रकारे सॉफ्ट करून घ्यायचं, म्हणजे पुरी लाटताना आपल्याला वारंवार तेच काम करण्याची गरज पडणार नाही। तर इथे एक एक करून मी सगळे जे गोळे आहेत ते रेडी करून घेतलेले आहेत। आता आपण पुरी बनवायला सुरुवात करूया। तर हे जे गोळे आहेत तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असे तयार झालेले आहेत। तर एक एक करून आपण इथे पुरी लाटून घ्यायची आहे। पुरी लाटत असताना अगदी हलक्या हाताने आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे, यावर जास्त दबाव टाकायचा नाही, म्हणजे आपली जी पुरी आहे ती चांगल्या प्रकारे फुगत नाही। तर इथे अगदी मीडियम आकाराची जी पुरी आहे ती आपण रेडी करून घेतलेली आहे।
अशीच एक एक करून आपण सर्व पुरी जी आहे ती बनवून घेणार आहोत। तर पुन्हा एकदा मी इथे एक गोळा घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा एक पुरी मी इथे लाटून घेत आहे। तर अगदी हलक्या हाताने आपल्याला सारख्या आकाराच्या पुऱ्या इथे बनवून घ्यायच्या आहेत। तर ही सुद्धा पुरी रेडी झालेली आहे आणि याच प्रकारे आपण सर्व पुरी ज्या आहेत त्या बनवून घेणार आहोत। इथे मी कढईमध्ये तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे। आता आपण पुरी तळून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता पुरी टाकल्यानंतर किती छान प्रकारे अशी टम्म फुगलेली पुरी आपली रेडी आहे। आपण जो यामध्ये रवा टाकलेला आहे त्यामुळे काय होतं की पुरी जी आहे ती तेल पित नाही आणि आपण जो डो आहे तो जास्त वेळ म्हणजे 10 ते 15 मिनिटांपर्यंत सेट होण्यासाठी ठेवलेला होता। त्याने काय होतं की आपली जी पुरी आहे ती फुटत नाही आणि आतमध्ये तेलसुद्धा जात नाही। पुन्हा एकदा मी पुरी इथे टाकलेली आहे। तुम्ही बघू शकता अगदी टम्म अशी पुरी आपली फुगलेली आहे। ही पुरी पाहता आपल्याला भटुरे बनवायची अजिबात गरज नाही, कारण पुरी जी आहे तीच अप्रतिम झालेली आहे। त्याचबरोबर पुन्हा एकदा मी पुरी इथे तळून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता अगदी टम्म फुगलेली पुरी आपली रेडी झालेली आहे। तर इथे मी सर्व पुरी जी आहे ती तळून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता अगदी छान अशी पुरी आपली रेडी झालेली आहे। चला मग छोले आणि पुरीचा बेत आहे, तर वेळ न घालवता प्लेटिंगसुद्धा करून घेऊया। तर इथे अगदी रसरशीत आणि चमचमीत असे छोले आपले रेडी आहेत। त्याचबरोबर टम्म फुगलेली अशी पुरीसुद्धा इथे आपण बनवून घेतलेली आहे। छोले आणि पुरी म्हटलं की यासोबत थोडासा कांदा आणि त्यासोबतच आपल्याला इथे निंबूसुद्धा हवं आहे। तर असे हे छोले पुरी नक्की ट्राय करा, अगदी छान अशी चवीला होतात। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा।